खेळ मांडियला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. महाराज एका अभंगात गोड चिंतन मांडतात की सर्व वैष्णव त्या वाळवंटामध्ये जमा झाले आणि सर्वांनी खूप छान छान प्रकारे असे खेळ मांडले, खेळ खेळले. ज्याप्रमाणे त्या वाळवंटात खेळ खेळले गेले त्याचप्रमाणे आमचे वारकरी या पंढरपूरच्या रस्त्याने निवृत्तीनाथ दादांच्या संगे ज्यावेळेस हरिपाठ होतो त्यावेळेस हे असे खेळ खेळतात. पावल्या खेळणे, मृदंग वाजवणे, टाळ वाजवणे, उड्या मारणे, या सगळ्या खेळांचा आनंद हे महावैष्णव घेत असतात. आणि ह्या आनंदामध्ये द्विगुणितपणा आणण्यासाठी संत महात्म्यांची मांदियाळी संगी असतेच. महाराज इतकं सुंदर वातावरण ह्या दिंडीतलं असतं की ह्या वातावरणामध्ये अक्षरशः सर्वस्वाचा विसर पडतो. संसार गळून पडतो, स्वतःचा अहंकार गळून पडतो, स्वतःचं वर्चस्व गळून पडतं आणि राहतं ते फक्त आणि फक्त ईश्वर तत्वाशी निगडीत असलेलं संत तत्व आमच्या संगी आहे हा विश्वास. आणि ह्याच विश्वासावर हे लाखो भक्त, लाखो हजारो भाविक हे भगवंताकडे वाटचाल करतात. या ठिकाणी इतका सुंदर वातावरण तयार झालेलं आहे, सुंदर अशा पावल्या चालू आहेत आणि ह्या पावल्या खेळत असताना अतिशय स्वर्गाचा आनंद सुद्धा यापुढे फिका पडेल का काय असं अंतःकरणामध्ये भावना निर्माण होते. ज्या संत महात्म्यांच्या संगे आम्ही प्रवास करतो ते संत महात्मे आम्हाला हाताला धरून, कडेवर बसून, अगदी खांद्यावर बसून आम्हाला घेऊन जातात आणि कुठल्याही प्रकारचं दुःख आम्हाला येऊ देत नाही. असे विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ दादा यांच्या संगे प्रवास करतो आणि त्यांच्या या पादुका तुमच्या दर्शनासाठी